गेल्या अनेक वर्षापासून पुणे नाशिक महामार्गावरील चाकण शिक्रापूर रोड, चाकण तळेगाव रोड, आंबेठण रोडवरील होणाऱ्या वाहतूक कोंडीला जनता, वाहन चालक, कर्मचारी वैतागले होते. पण नेते मंडळी फक्त निवडणुकीत या रस्त्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत होते, तर प्रशासन देखील कोणतीही हालचाली करत नव्हते. त्यामुळे आता राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असलेल्या चाकण वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, कारखानदारी, हॉस्पिटल या सगळ्यांवर या वाहतूक कोंडीचा परिणाम होत होता. त्यामुळे आता वकील बार असोसिएशनने बैठक घेऊन मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव मंजूर करून घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. चर्चेमध्ये बरेचसे मुद्दे निघाले. त्या मुद्द्याला उत्तर देताना ह्या किरकोळातील प्रश्न नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न ह्या कार्यकारिणीने केलेला आहे. ह्या प्रेस घेण्याचे कारण की आत्ता जो ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक समस्येचा, त्या समस्येबाबत आम्ही वकील लोक समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे. आज आमच्या वकील संघटनेने म्हणजे जवळजवळ 700 वकिलांनी मला व माझ्या कार्यकारिणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीट दाखल करण्यासाठी मला ठराव दिलेला आहे. मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेड बार असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीट पिटिशन दाखल करणार आहे. तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील, दवाखाने असतील, काही ऑफिसर लोक असतील, यांचे मला ठराव लागतील की इंडस्ट्रियल जो आपल्याकडे हब आहे त्यांचे ठराव लागतील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो. हे ठराव मला जर मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याला मला उपयोग होईल. तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील, शाळेचे डायरेक्टर्स व इतर राजगुरू बँक असतील, मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्यांचे इंडस्ट्रियल हब जे आहेत यांचे जे काही मेन अधिकारी आहेत यांनी जर मला ती मदत दिली, इवन दो माझं आपले खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले, ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकरात लवकर त्यांनी मान्य केलेला आहे. तर मी हा जो प्रश्न आहे हा खेड बारच्या वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा काढण्याचे नक्की प्रयत्न करेल. आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण सर्वजण ह्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर रास्ता रोको करतो, झेंडे विविध पक्षांचे झेंडे आपण ते रस्त्यावर आणतो. तर माझं एकच सांगण्याचं आहे की ह्या गोष्टीतून हा प्रश्न संपणार नाही, सरकार जागं होणार आहे. जेव्हा कधी नामदार हायकोर्टाची ऑर्डर येईल किंवा एखादा आदेश येईल तर ह्या आदेशानुसारच ह्या ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असं मला आणि आमच्या बार असोसिएशनला वाटतं. तर आम्ही सर्वांनी निर्णय सहभाग घेतलेलाच आहे. तर माझं म्हणणं किंवा माझं आव्हान असं आहे की जनता जी इतर आहे त्यांनी सुद्धा आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला इथून पुढं मदत करावी. धन्यवाद. रीट पिटिशन दाखल आपण ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो आपला नाशिक फाटा ते खेड, तसेच सर्वात ज्वलंत प्रश्न जो आहे आता चाकण तळेगाव रस्ता, याचा जो तोटा आहे हा सर्वसामान्य वकिलांच फक्त नाही तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनता, शाळेतली मुले, पेशंट्स लोक, वयोवृद्ध माणसं, न्यायालयीन कर्मचारी, इतर अधिकारी जो वर्ग असो, पुण्यावरून खेडला येणारे किंवा खेडून पुण्याला जाणारे, बाकीचे सर्व लोक यांना सगळ्यांना त्रास होतो. यांच्या सगळ्यांसाठी मी हे रीट दाखल बारच्या वतीने दाखल करणार आहे. सरकारचे प्रतिनिधी करू शकतात, मात्र तुम्हाला असं का वाटतं की कोर्टाने सांगितलं तरच ते होऊ शकतं? आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे, प्रतिनिधी करू शकतात. पण प्रतिनिधींची आपण वाट किती वर्ष बघणार आहेत? गेले 10 ते 15 वर्ष हा प्रश्न आपल्या लोकांना, आपण जसं जेवतो तसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. रोज उठलं की आपल्याला डोक्यात एकच प्रश्न आहे की ट्रॅफिक म्हणजे आपलं काम महत्त्वाचं आहे का ट्रॅफिक महत्त्वाचं आहे, हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर माझं कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांचा माझं संबंध नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलण्याची माझी ताकदसुद्धा नाही. माझं म्हणणं आहे कायद्याच्या कचाटीत राहून हा ट्रॅफिकचा प्रश्न कसा आपल्याला सोडवता येईल सर्वसमावेशक करून, यासाठी हे प्रयत्न केले जातील. हे मुद्दे नागरिकांच्या ज्या सूचना येतील किंवा जे समाजातील आधारस्तंभ जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे समाज, शाळा असतील, कॉलेजेस असतील, बाकी इतर ऑफिस त्यांचे जर अभिप्राय आला तर आपण तो मुद्दा रीट पिटिशनमध्ये मांडू आणि मेहरबान कोर्टाला, नामदार हायकोर्टाला जे योग्य वाटतील, जे पुरावे लागतील, जे मुद्दे लागतील, ज्या मुद्द्यावर हा ट्रॅफिक प्रश्न संपू शकतो असे मुद्दे आपण सर्व वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडणार आहोत.
नवीन इमारतीमध्ये सुसज्जता करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. इतर काळामध्ये ज्या अडचणींना वकील सभासदांना सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये आपण सर्वजण सुज्ञ आहात. आपण त्या अडचणीचा आढावा घेतला. नवीन इमारतीमध्ये त्या बाबतीमध्ये आपण काय इतर सुविधा किंवा सुधारणा केलेल्या आहेत? माझा कार्यकाल साधारण एप्रिलमध्ये चालू झाला. एप्रिल नंतर मेमध्ये सुट्टी होती कोर्टाला. 2 महिन्यामध्ये मी आणि माझ्या कार्यकारिणीने हे रेलिंगचं आपलं जे काम दिसतं ते रेलिंगचं काम केलं आहे. दोन्ही बाररूम जे आहेत आमच्या प्रशस्त लेडीज आणि जेंट्स ह्या वकील संघटनेचे बाररूम्स आम्ही नीट केलेले आहेत. 2 इंचाची पाईपलाईन कोर्टासाठी 12 महिने 24 तासासाठी नगरपरिषदेने आम्हाला दिली आहे. त्याच्यानंतर नवीन बिल्डिंगच्या काम करण्यासंदर्भात आत्ताच नवीन कार्यकारिणीने नामदार हायकोर्ट यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अशा सगळ्या डिरेक्शन दिल्यात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खुश आहोत, नशिबान आहोत की त्यांनी आमचा मान राखला आणि आमच्या ज्या काही तक्रारी होत्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या आणि त्याचं निराकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेत. दुसरी गोष्ट हे जे कोर्ट आहे हे वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी आहे. ह्या ज्या सुविधा ज्या मिळणार आहेत ह्या उच्च कोटीच्या असणार आहेत. त्या सूचना आणि त्या ज्या ह्या आहेत सुविधा त्यांच्याकडे बारीक नजर ह्या आमच्या वकील वर्गाची राहणार आहे. कारण ही जी काही बिल्डिंग होणार आहे ही जी बिल्डिंग होणार आहे ती एकदाच होणार आहे. ह्या बिल्डिंगला नंतर परत आपल्याला वाढवता येणार नाही कारण आता जागा आपल्याकडे कमी आहे. दुसरी गोष्ट आपल्या कोर्टाच्या बिल्डिंगला पार्किंगची समस्या आहे. भविष्यात आम्हाला रेव्हेन्यू खात्याने तहसीलदार कचेरी जागा दिल्यास तर आमचा तो जो प्रश्न आहे पार्किंगचा तो जो मिटणार आहे. तर आम्ही त्याच्याबद्दल ही कारवाई लवकर चालू करणार आहोत. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.